केज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण अंबाजोगाई तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरताय, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. नेमके काय भावना आहेत त्यांच्या आणि कसा प्रतिसाद आहे? सर, जर विचार केला नीट तर पूर्ण सगळे ग्रामस्थ आणि प्रत्येक शहरी भागामध्ये जर जे आम्ही फिरलो त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी लोक सगळे मान्य करतात. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर खरंच चेहरा मोहरा कोणत्या शहराचा बदलला असेल तर निश्चित अंबाजोगाईचा चेहरा बदलला आणि काम करणारे आमदार म्हणून नमिताताईची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे सर. आणि नमिताताईचा जो सगळ्यांचा जो स्वभाव आहे, त्यांना प्रत्येकाला एका महिलेला प्रत्येक गोष्टीला असं वाटतं की ते आपले आमदार आहेत. एक साध्या सरळ आणि सुसज्ज पूर्ण शिक्षित आमदार, असे आमदार परत आम्हाला पाहिजेत अशा सगळ्यांच्या भावना आहेत सर. रिस्पॉन्स कसा आहे? खूप चांगला आहे सर, खूप चांगला आहे की नवीन विजन असणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्लॅनिंग असणाऱ्या अशा नेत्या आदरणीय नमिताताई आहेत, अशा सगळ्याच्या भावना आहेत. अनेक युवकांशी आपण भेटताय, बोलताय, त्यांचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या प्रश्नाविषयी आमदार नमिताताईंची काय भूमिका आहे? सर, प्रश्न तर निश्चित खूप आहेत, कारण येणाऱ्या काळामध्ये एक चांगले प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये केज मतदारसंघात आले पाहिजे, जेणेकरून जे आत्ताचा जो नवीन पिढी आहे, जे नवीन मतदार, यांना कुठेतरी त्यांच्या भविष्यासाठी काही बऱ्याच गोष्टी पाहिजेत. पण या भविष्याच्या सोबत पण जर त्यांना अशा गोष्टी, आज प्रत्येक जण सगळ्यांना नोकरी नाही लागणार, पण जे न्यू विजन आहे सगळ्यांचं किंवा बिझनेस असतील, प्रत्येकाच्या एक उद्योगधंदे असतील, याच्यामध्ये कुठेतरी नवीन होप्स जर पाहिजे असतील तर एक भारतीय जनता पार्टीचं सरकार, शिवसेना पूर्ण महायुती सरकार जर आलं, याच्यातून आदरणीय नमिताताई खूप चांगल्या प्रकारचे आपल्या इकडे प्रोजेक्ट, चांगले मोठे उद्योगधंद्याला प्रेरणा देतील असा निश्चित एक विश्वास त्यांना आहे. आणि जे काम झालं आहे त्याच्यातून पूर्ण सगळ्यांना एक अशी भावना आहे की हे आमदार आम्हाला नक्की न्याय देतील, उद्योगधंद्यांना एक नवीन भरारी मिळेल. येणाऱ्या अनेक रस्ते अंबाजोगाईतील अशा रस्त्यामुळे येणारा जो प्रवाह आहे लोकांचा तो वाढणार आहे, त्याच्यामुळे उद्योगधंद्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. आपण सामाजिक कार्यामध्ये आहात, संस्थेवर आहेत, बसव ब्रिगेडच्या माध्यमातून आपण काम करत आहात. तर आमदार नमिताताई मुंदडा यांचं लिंगायत समाज असेल किंवा बसव ब्रिगेड असेल, कशा पद्धतीने सहकार्य राहिलेलं आहे? सर, निश्चितच सामाजिक काम करत असताना एक ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाच्या वतीने आम्ही एक साधी सरळ एक छोटीशी मागणी केली. तर आदरणीय ताईंनी पहिल्या आपल्या स्वतःच्या फंडामधून 25 लाखाचा रस्ता आमच्या स्मशानभूमीसाठी दिला. ही सगळ्यात मोठी आमची जी अडचण होती की आम्हाला अंत्यविधीच्या वेळेला जायला रस्ता नव्हता, तो रस्ता मंजूर करून दिला. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे अनेक आमच्या जे मठामध्ये अनेक अशी जागा होती की ज्या जागेमध्ये जिथे जागा ते पूर्ण वेस्टेज जात होती. साध्या सरळ म्हणजे आमच्या आदरणीय श्री शंभोलिंग शिवाचार्य महाराजांनी काकाजींना विनंती केली, आदरणीय नमिताताईंनी विनंती केली, तर लगेच अवघ्या 2 दिवसामध्ये तिथला रस्ता पण त्यांनी मंजूर केला. अशा अनेक प्रश्न त्यांनी आमचे सोडवले आहेत. निश्चितच अनेक सुखदुःखाच्या प्रसंगी आदरणीय नमिताताई आमच्या पाठीशी सोबत उभा टाकतात. त्याच्यामुळं आमचा लिंगायत समाज निश्चितच आदरणीय नमिताताईंना खूप भरघोस मताने विजयी करत. तरुणांना काय आव्हान असेल? तरुणांना निश्चित एक आव्हान असेल की पूर्ण आपल्या भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, आपल्या आयुष्यातल्या अनमोल जे दिवस येणार आहेत तुमच्या शिक्षणातून जे पुढे भविष्यासाठी नक्की निश्चित 100% नमिताताईंना मतदान करा. आता आपला जो येणारा काळ असेल, आपला अंबाजोगाईचा चेहरा पूर्ण बदललेला असेल. एक विकासाच्या दृष्टीनं निश्चितच अंबाजोगाई खूप मोठ्या ह्याच्यावर जाईल आणि असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आदरणीय नमिताताई खूप चांगलं काम करतील. धन्यवाद सर.